कार बॅटरच्या बॅट मधून आलाय. पुन्हा एकदा फटका लाजवाब ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सीमा पलीकडे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत चौकार. वरती पिसवली या संघाच्या विरोधामध्ये जर तुम्ही पहिल्या ऑन बॉल वरती 8 धावा मारत आहात तर मात्र कौतुकास्पद कामगिरी तुमची देखील आहे. यावेळेस सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा कंप्लीट. फलक डबल डिजिट मध्ये 10 ऑन द बोर्ड. तावडी विपक्ष विहाना 11 पिसवली अशी मॅच, अशी लढत, अशी लढाई पाहायला मिळेल. पुढची मॅच रांजणोली विपक्ष उंबारली. रांजणोली विपक्ष उंबारली अशी मॅच असेल. दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी या. रांजणोली आणि उंबारली चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय. वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या स्थगित पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो ज्या मात्र 10 या आकड्यावरती अजय आणि रोनक ही सलामीची जोडी झाली मैदानावरती दाखल. अजय आणि रोनक ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेस झाली मिस्टेक अनुरागच्या माध्यमातून, मात्र इथे अजून एक मिस्टेक आणि बॉल सीमा पलीकडे. पंच किती धावा या? 5 धावा. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 15 या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. अनुराग 15 धावा धावफलकावर. खोडप्याचा बॉल खोदून काढलाय. डीप मध्ये फिल्डर असतील जरूर, मात्र बॉल सीमा रेषे पलीकडे गेलाय. चौकार. 4 धावा. पहिल्या षटकाचा केस
मध्ये मोठा फटका मारायचा प्रयत्न पहिले विचार केला, त्यानंतर संपूर्णपणाने फलंदाज ब्लँक झाले, त्यामुळे दिशाहीन फलंदाजी नक्की म्हणावी लागेल. डॉट बॉलची समाप्ती फार चांगल्या प्रकारचं आतापर्यंत आपण पाहू शकतो या षटकाचं विवरण आहे. दोन चेंडू दोन्ही डॉट बॉल पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये घातक फलंदाजी पाहायला मिळाली, यावेळेस पुन्हा एकदा लोवर फुल टॉस होता. एक धाव जी मात्र कंप्लीट झाली आहे. मागच्या ओव्हरचा जर विचार केला तर जिथे एक धाव होती तिथे एक्स्ट्राच्या 5 धावा ऍड झाल्या, तो देखील एक त्रुटी होती. त्या समवेत थोडीशी आपण म्हणू शकतो फिल्डिंग प्लेसमेंट खराब पाहायला मिळाली, त्याला अनुषंगून फलंदाजांनी धावफलक पुढे न्यायचं काम केलं. आणि आता जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चेंडू झाले 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामधील. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली ड्रॉप आणि मैदानावरती सिंगलला कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन द बोर्ड, 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळणार. अजून देखील जर पाहिलं गेलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पिसवली संघाने कमबॅक केले, नो डाऊट ॲट ऑल. व्हाईट बॉल धावसंख्या एका धावेने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ झाला, 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आपण सर्वांना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका लाजवाब, काय जबरदस्त स्ट्रोक आहे. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाटरच्या बॅट मधून. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. फन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतील. स्विचिट अटेम्प्ट जरूर होता, मात्र मैदानावरती एक धाव कंप्लीट होईल. 500 एकदा वाढ, आणि अशा रीतीने षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 30 या आकड्यावरती. आता शेवटचं षटक आहे, या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न जो मात्र केला जाईल यातही मात्र शंका नाहीये. मात्र थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. पिसवली संघ, चला वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील, त्यामुळे विनंती आहे आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती 15.00 ची गती आतापर्यंत मेंटेन केली गेली आहे. पिसवली संघ हे नाव फार मोठं आहे, त्या मोठ्या नावाला साजेशी अशी कामगिरी मैदानावरती करावी लागेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रवी, ज्या रवीने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे सातत्याने, असा रवी पाहायला मिळतो. अनुरागने देखील पहिल्या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, मात्र या मॅच मध्ये तो थोडासा महागडा ठरला. सुजितने देखील चांगली कामगिरी केली होती, मात्र रवीने जो महागडा ठरला होता आता त्याला चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. मात्र मैदानावरती पाहूया, इथे विकेटचं पतन झालंय. या चुका आहेत पिसवली संघाच्या, ते बघत नाही की बॅकिंगला कोण आहे की नाही, फक्त घेतायत बॉल आणि विकेटचं पतन सातत्याने करायचा प्रयत्न करतायत. मात्र थ्रो करत असताना बॅकिंग कशी आहे हे देखील बघणं तितकंच महत्वाचं असतं. बॅकिंग नसते अशा वेळी ते थ्रो करतात, आणि त्यामुळे एक्स्ट्रा धावा ऍड होता टीमच्या टोटल मध्ये. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 30 या आकड्यावरती. जो रवी महागडा ठरला होता पहिल्या मॅच मध्ये, अगदी तोच रवी मैदानावरती आलाय आता या दुसऱ्या मॅच मध्ये. जे 2 खेळाडू चांगले ठरले ते थोडेसे महागडे ठरले. आता पाहूया पहिल्या मॅच मध्ये थोडस महागड.
उंबरलीचे सोमनाथजी भोईर साहेबांना विनंती असेल या पण मुख्य मंचकावरती आपलं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. 6व्या मॅचच्या दिशेला जिथे पहिला बॉल जो फलंदाज मोठा फटका मारायचा प्रयत्न होता आणि त्यानंतर धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे मिस्टेक आणि बॉल सीमा पलीकडे आलाय. चौकार 4. 34 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 34 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानावरती जर पाहायला गेलं थोडासा संघ बॅकफुट वरती पाहायला मिळतोय तो म्हणजेच पिसवली. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र स्थिर आहे, स्थगित आहे. 34 34 धावा धावफलकावरती चेंडू झाले 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 मधील हॅमर करायचा प्रयत्न मात्र शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 35 या आकड्यावरती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. अजून देखील जर पाहायला गेलं तर दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 मैदानावरती सुरू आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती 35. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल उंबारली आणि तो संघ फाईट करेल अगेन्स्ट टीम रांजनोली. यावेळी स्ट्रोक जबरदस्त बॉल सीमारेषा पलीकडे फलंदाजच्या बॅट मधून आला. अग्नीच्या ज्वाळांनी बाहेर पडलेला तो फेसचा गोळा. 6 धाब्यांसाठी जबरदस्त षटकार. आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचेल 42 या आकड्यावरती. माफ करा 41 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळेल. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. फिल्डिंग ला जवाब आहे. थोडेसे फिल्डर फंबल जरूर झाले मात्र तोपर्यंत 2 धाव कंप्लीट आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती फलंदाज होतील बाद. 2 धावा कंप्लीट म्हणजे 43 धावा धावफलकावरती तर 44 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. संघाचे कॅप्टन उंबारली संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. रांजोली संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. करूया आपण टॉस. योगेश शेठ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. चला दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत आणि पुढील फेरी 2 ओव्हरची असेल याची नोंद करून घ्यायची आहे कारण उद्या देखील आपल्याला एक्स्ट्रा मॅचेस कव्हर करायच्या आहेत. उद्या आपल्याला 12 ते 13 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे आज जसे आपण फॉर्मॅट लावलाय पहिला राऊंड 4 ओव्हर, दुसरा राऊंड 3 ओव्हर आणि तिसऱ्या राऊंड पासून 2 ओव्हरच्या मॅचेस उद्या देखील आपण तसेच कव्हर करणार आहोत. राजनोली संघाने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग. फिल्डिंगचा असेल. मॅच साठी रेडी राहायचे टीम राजनोली. झाले 44 धावांचं लक्ष. पिसवली संघ चला बॅटर आपल्या मैदानावरती पाठवून द्यायचे आहेत. मॅच धरून आपल्याला अजून 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत त्यामुळे वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे.
आणि पुढील मॅच जशी चालू होईल तसं आपण लॉट्स देखील काढून घेऊ. पुढची मॅच जशी चालू होईल तशी आपण लॉट्स काढू. दोन्ही टीमच्या कॅप्टनला बोलवू जे विनिंग होतील आणि दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेअर देखील असतील त्यांच्या समोर आपण टॉस देखील करू. उंबरली गावचे सोमनाथजी भोईर साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य मंचकावरती आपलं सहर्ष स्वागत. चव्वेचाळीस धाब्यांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. मॅच होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. 44 धाब्यांचं लक्ष्य आणि मैदानावरती झाली आहे सुरुवात. मॅच इज ऑन. दोन्ही टीम्सना खूप साऱ्या अशा शुभकामना आपण देऊया विजयासाठी. यावेळेस एक धाव कंप्लीट झाली. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 1 या आकड्यावरती. यावेळेस विकेटचं पतन झालंय. इथे धक्का क्रमांक मैदानावरती पहिला बसतो आणि विकेटचं पतन. यावेळेस फटका जबाब आणि बॉल सीमारेषा पलीकडे आलेला हा जबरदस्त टोला षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरसावत असताना जाऊन पुसली. धावसंख्या ही 7 या आकड्यावरती.
यावेळेस देखील बॉल सीमा पलीकडे आलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार आता सुरुवात झाली आहे मैदानावरती. या चेजला चेज इज ऑन आणि आलाय षटकार. धावसंख्या 17 या आकड्यावरती 13 या आकड्यावरती 37 धावांची असून देखील गरज असताना इकडे आता एक षटकाराला 31 धावांची अजूनही गरज. 14 बॉल आणि 31 धावांचं समीकरण. 13 धावा धावफलकावरती आहेत. तेरा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 13 ऑन द बोर्ड. 14 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. टीम बॅटिंग करत असताना विहाना 11 पिसवली संघाला. चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र सध्याच्या स्थितीला डॉट बॉल फेस करत असताना 13 या आकड्यावरती 13 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 31 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. डीप मध्ये असतील फिल्डर. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. मात्र 15 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल आणि 29 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. 12 बॉल आणि 29 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती. आता 14.00 50 सरासरीने बॅटिंग करावी लागेल. 15.00 सरासरीने आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. बारा चेंडू विजयासाठी. धावसंख्या धावफलकावरती 15 पाहायला मिळेल आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तिथे आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतील. दीपक पाहूया दीपकच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. आता यावेळेस मैदानावरती पंचांकडे लाऊड अपील आणि फिंगर अप ओयुठी. विकेटचं पतन झालेलं आहे. धक्का क्रमांक मैदानावरती बसत असताना दुसरा विकेटचं पतन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारची कामगिरी. येस बॅटची नरेश आणि यष्टीरक्षकाचा जबरदस्त झेल. मैदानावरती विकेटचं पतन झालंय. गडी गमावलाय दुसरा. बॅटिंग करत असताना टीमने 15 या आकड्यावर. थँक्यू सो मच. नक्कीच या मॅच मध्ये 11 बॉल 29 ची गरज आहे. टीम आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ फाईट करत असताना पिसवली आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळतोय नक्कीच दावडी संघ. इथून या मॅच मध्ये कमबॅक जरूर असेल. टप्पा पडल्यानंतर हा बॉल थोडासा बाहेर राहिला. नक्कीच पंच आमच्या बऱ्याच डिसिजन कळवता वाईट बॉल असेल आणि इथून नक्कीच वाईट नक्कीच धावा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि इथून या मॅच मध्ये इक्वेशन नक्कीच राहिला. आता मात्र 11 बॉल आणि बनवायच्या धावा
त्या 28 या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, चेंडू निघून जातोय आणि इथून नक्कीच आपण बघायला गेलं निर्धाव चेंडूची सांगता अजूनही या मॅच मध्ये नक्कीच 10 बॉल इक्वेशन फार मोठा. 28 इथून जर 4 चेंडू चांगले आले ना तर शेवटच्या षटकामध्ये नक्कीच काही देखील चित्र बदलू शकतं. इथून एक सिंगल जरूर मिळाला, स्ट्राईक जरूर दिली आहे इथून या मॅच मध्ये सिंगल मिळते. आता मात्र 9 बॉल 27 धावांची गरज आहे. सलामीला आपण आलेले 2 खेळाडू नक्कीच मैदानाच्या बाहेर आहेत. 17 धावा हफलगावरती फार असं मोठं आव्हान दावडी टीमने ठेवलं आहे ते पिसवली आहे समोर. सेकंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रवी आहे. फुल टॉस आहे, वसूल निघून जातोय. मिळाला नक्कीच आपल्याला 6 धावांसाठी. पंच इशारा आपल्यापर्यंत कळवतात मिळतील नमस्ता. एवन क्वालिटीचा ब्रँड काय असतो तो दाखवलाय रवीने मैदानाच्या आतमध्ये. फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विक बिग वी षटकार नक्कीच आपण बघतोय आणि माननीय सन्माननीय सोमनाथजी भोईर उंबारली गावचे ते नक्कीच एक चांगले खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील दादा वेलकम आहे. कारण एक उंबारली गावचं एक आपण म्हटलं तर अर्थातच चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. ते देखील उपस्थित यायचं मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. इथून या मॅच मध्ये आता 8 बॉल आणि 10 धावा ते मात्र 21. इथून मॅच थोडीशी बदलली असती मात्र इथून रवीच्या बॅट मधून का दिले रवीला स्ट्राईक हे सांगून देतोय. नॉनस्ट्राईकचा खेळाडू तो साहिल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पिसवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतो संघ तो दावडी आपण जरूर बघणार आहोत. 8 बॉल बनवायच्यात 21 धावा. टीम दावडी की टीम पिसवली कोण इथून बाशी मारणार आहे हे आपण काही क्षणामध्ये जरूर पाहणार आहोत. यानंतर ड्रॉ केला जाईल नक्कीच. यातून तो संघ जिंकला. उंबारली संघ देखील इथून जिंकला नाही. जय हनुमान सागम आणि विजय संघ तिसरी मॅच असेल. आपल्याला जरूर पाहायला वाईटचा इशारा बनसाचा थोडासा दबाव गोलंदाजावरती जरूर आहे. गोलंदाज आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय दीपक नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आता 8 बॉल आणि 20 धावा या मॅच मध्ये इथून हा देखील हेलिकॉप्टर स्ट्रोक सर खोदून काढला. इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक आहे एकदा कंप्लीट. दुसरीचा विकेटचं पतन जरूर असेल. OUT फलंदाज बाद माघारी परतावा लागेल साहिलला. लागलाय धक्का टीम पिसवलीला. तिसरा डीजे नक्कीच पहा पुण्यावरून आल्यानंतर जरूर थकलेत हरकत नाही आहे. इथून या मॅच मध्ये आता मात्र इक्वेशन राहिलं. 7 बॉल धावा बनवायच्यात 20. चला स्पीड अप घ्या. एका बाजूला आपल्याला जरूर पाहायला मिळतो ब्रदर्स 11 क्रिकेट संघ सोनारपाडा भव्य दिव्य क्रिकेटचे सामने आयोजित 2025 नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळतं. जीतू योगेश अनिश फार मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. हा देखील चांगला आहे क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळालं पण बॉस लगेच कॅरी केला. फेकी देखील केल्या. इथून आता मात्र इक्वेशन राहिलं 6 बॉल कंपल्सरी 19 धाब्यांची गरज ह्या मॅच मध्ये असणार आहे. 1 आणि 9 19 रन्स. दुसऱ्या डावला आउट झाला. 20 पाहिजे होता. एक सिंगल इथून मिळाली आणि इथून 19 धाब्यांची गरज या मॅच मध्ये असेल. सहा बॉल थोडीशी चुकी नक्कीच होते हरकत नाहीये. चुकी माणसांकडूनच होते. चुकी सुधारतो माणूसच असतो. आणि इथून या मॅच मध्ये 6 बॉल बनवायच्यात रन्स 18. इथून टीम पिसवलीला सागावशी कॅप्टन नक्कीच उपस्थित राहायचं लक्षात घ्या. कार्तिक या एक चांगले क्रिकेटर आहेत. आपल्याला जरूर पाहायला गेलं तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सर्व चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून दरवेळी पाहायला मिळतं. पुरुषोत्तम म्हात्रे देखील उपस्थित सागावचे एक
त्यांनी देखील एक काळ गाजवला, आपण जरूर बघायला गेलं तर आता देखील ते देखील उपस्थित आहे त्या स्पर्धेसाठी. सर्व खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. वेदन पाटील देखील चांगली गोलंदाजी केली नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर. आणि या मॅच मध्ये आता मात्र 6 बॉल 18 30 षटकार कंपल्सरी ठोकावे लागतील. पहिला बॉल फुल टॉस वसूल वरतून 7 धावा मिळतील या चेंडूवरती. सामना पूर्णपणे खुल्ला झालाय. रवी आज थांबणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. सामना पलटला आणि इथून या मॅच मध्ये आला. आता मात्र षटकार आणि 9 आणि इथून फुलचा बॉल फ्री हिट. आता कंपल्सरी 6 बॉल बनवायचे रन्स 11 मॅच मध्ये असणार इक्वेशन समीकरण जवळ आला आणि इथून जरूर टाळ्यांचा आवाज आला. टीम पिसवली आपल्याला जरूर पाहायला मिळतात आमच्या उजव्या बाजूला डगआउट आणि त्या डगआउट मधून जरूर टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला. 6 बॉल कंपल्सरी रन्स बनवायचे 11 आणि इथून थोडी मॅच अवघड होते की काय. आणि रवीची फलंदाजी मित्रांनो जरूर अतिशय चांगली. वैयक्तिक बघायला गेलं तर 7 बॉल फेस केला आणि 27 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. खेळाडू आहे तो मात्र आपल्याला बघायला मिळतो रवी टीम पिसवली संघाचा. चांगलं क्रिकेट नक्कीच क्रीडांगणावरती आपल्याला बघायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार 11 धावांची गरज. हा बॉल देखील पंचांचा इशारा आपल्यापर्यंत स्ट्रॉंग अपील आहे. 18 पाहिजे होत्या 9 7 धावा आल्या. या मॅच मध्ये आता मात्र इक्वेशन 5 बॉल 11 इथून बनवायच्या टीम पिसवली. उंच गेला रवीची विकेट फार महत्वाचे सांगतोय गोलंदाज. झेल माझी आहे आणि ड्रॉप कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे. इथून समीकरण बदलेल. विकेट मिळते की आणि खेळाडू सुरक्षित. सामना पूर्णपणे बदलला. झेल होता झेल सोडला. रनआउट होता रनआउट देखील निघून गेला आणि इथून या मॅच मध्ये आता पलटवार होईल की काय. आता मात्र 4 बॉल आणि रन्स बनवायचे. त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये 9 कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आपण बघतोय पूर्ण उंबारली नक्कीच आलाय की काय मॅच बघण्यासाठी. फार संख्येने उपस्थित आहेत उंबारलीची मॅच बघण्यासाठी. कारण बघायला गेला ना प्रत्येक प्रेक्षकांना जरूर आपल्या गावावरती गर्व जरूर असतो आणि इथून या मॅच मध्ये उंबारली संघाचे प्रेक्षक देखील उपस्थित आहेत. मध्ये आता 4 बॉल 9 धावांची गरज. बॉल मिस. इथून अशी मिस करून चालणार नाहीये. 3 बॉल आता इक्वेशन राहिलाय 9 धावांचं. 2 बॉल फार इम्पॉर्टंट असणार आहेत. तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तिसऱ्या षटकामध्ये आला अजित. आपण जरूर बघतोय समालोचन अजय आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथून गोलंदाजी मार्कवरती अजय आला. हा बॉल देखील हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल असेल जरूर. विकेटचं पतन होत आहे की काय आणि इथून विकेट जरूर मिळेल आणि हो विकेट जरूर आली आहे. आता 2 बॉल कंपल्सरी धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये 8. 2 बॉल 8 धावांची गरज. इथून ह्या मॅच मध्ये कोण जिंकेल सामना आपण नक्कीच बघणार आहोत. इथून 2 चेंडू धावा बनवायच्या आहेत. मात्र 8 धावांची गरज इथून असणार आहे टीम पिसवलीला. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे. या बॉल वरती जर 2 धावा आल्या 1 धाव आली तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जरूर बघायला मजा येईल. पाहण्याजोगा सामना झाला. प्रेक्षकांना बघण्याजोगा सामना मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल बनवायचे रन्स इथून 8 आणि हो हो सांगतोय रवी मी इथून थांबणार नाहीये. मी खेळाडू नक्कीच निघून जातोय. बॉल सीमारे का बार. मी तिला 6 येतोय रवीच्या बॅट मधून षटकार डीजे. स्पर्धेचा नियम नक्कीच लक्षात घ्या. 1 बॉल कंपल्सरी 2
चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. कंपल्सरी एक बॉल 2 धावा टीम पिसवलीला इथून बनवायच्या आहेत. टीम पिसवली की टीम दावडी नक्कीच आपण बघणार आहोत. आणि इथून या मॅच मध्ये चित्र जरूर बदलेल. स्पीडअप घ्यायचं पण चला जास्त वेळ घेऊ नका. लगेच क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं हे लक्षात घ्या. इथून एक बॉल बनवायचे आहेत रन्स 2. इथून टीम पिसवलीला या मॅच मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल का आणि इथून या मॅच मध्ये कोण जिंकेल कोण हारेल मात्र नक्कीच आपण जरूर बघणार आहोत. एक बॉल रन्स करायचे आहेत 2. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. वेळेस बंधन करायचं आहे नाहीतर आयोजक तुम्हाला पॅनलाइज जरूर करतील. कारण इथून या स्पर्धेचा नियम आहे नक्की 4 षटक 20 मिनिटाचा अवधी तुमच्या हातामध्ये दिला. कंपल्सरी तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. एक बॉल 2 धावा टीम दावडी की टीम पिसवली. गोलंदाज अजय की रवी या मॅच मध्ये नक्कीच रोमांचक मैदानाच्या मध्ये आपण जरूर बघतोय. एक बॉल 2 धावा. रवी मध्ये क्षमता जरूर आहे कारण वैयक्तिक या खेळाडूने धावा कुठल्या त्या मॅच मध्ये बघायला गेलं तर 11 बॉल आणि 30 धावा या मॅच मध्ये कुठल्यात. एक बॉल 2 धावा. ही मॅच जरूर पाहण्याजोगी झाली आहे. कोण जिंकेल कोण हारेल नक्कीच आपण बघणार आहोत. इथून या मॅच मध्ये एक बॉल आणि 2 धावा कंपल्सरी चेसिंग या मॅच मध्ये आपण जरूर बघणार आहोत. चला नक्कीच स्पीडअप घ्यायचं आहे. एका बाजूला रवी तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज अजय आणि इथून एक बॉल 2 धावा. डगआउट मध्ये जरूर टेन्शन असेल कारण त्यांना माहिती आहे 2 रन्स कंपल्सरी हवेत आणि क्रिकेटमध्ये ना एका धावेला फार प्राधान्य आहे हे लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा एका धावेने संघ परास्त होतो ना त्या संघाला माहिती असतं कारण आपण जरूर क्रिकेटमध्ये बघितलंय जेव्हा जेव्हा एका धावेने जेव्हा संघ परास्त होतो तेव्हा त्या संघाला त्या दुःख काय असतं ना त्या संघाला माहिती असतं. आणि इथून एक बॉल आणि बनवायचे आहेत रन्स 2. चला स्पीडअप घ्या अजय. चला वेळ जास्त घेऊ नका हे लक्षात घ्यायचंय. इथून या मॅच मध्ये एक बॉल रन्स बनवायचे आहेत त्या मात्र 2 अजय. चला स्पीडअप घ्या. वेळेचं बंधन असेल. टीम दावडी संघ एक बॉल 2 रन या मॅच मध्ये बनवायचे आहेत. नक्कीच फार वेळ घेतला. या चेंडूसाठी टाळ्या जरूर वाजवायच्या आहेत. एक बॉल 2. इथून सिंगल जरूर आला आणि इथून आता चित्र कंपल्सरी चेसिंग. मगाशीच सांगितलं या स्पर्धेचा नियम काय आहे आणि इथून पहा मगाशीच बोललो जेव्हा एका धावेने हा बॅट खालचा बॉल होता. रवीने काय स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये केली परंतु मी 4 ते 5 वेळा सांगितलं एक बॉल 2 कंपल्सरी आहे. एक बॉल 2 कंपल्सरी आहे आणि हा शॉर्ट सिलेक्शन चुकीचा खेळला. जर मोठा फटका जरी आला असता बॅट खालचा बॉल फक्त त्याने केला. हे क्रिकेट मित्रांनो क्रिकेटमध्ये पलटवार जरूर केला जातो आणि इथून या मैदानाच्या आतमध्ये या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने आता 6 बॉल मध्ये धावा डिपेंड्स केल्या त्या मात्र 18 तो खेळाडू ठरला अजय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.